श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी संदेश आपले सहर्ष स्वागत करते. या संदेशात तुमच्यासाठी हवे असलेले आशीर्वाद असू शकतात, म्हणून पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. याला अर्धवट ठेवण्याची चूक करू नका. तुम्ही आशीर्वादांपासून लांब व्हाल. जर तुम्हाला त्यापासून लांब व्हायचे नसेल तर हा संपूर्ण आध्यात्मिक दैवी ऊर्जेने भरलेला चमत्कारिक संदेश मनपूर्वक स्वीकार केल्यास तुमच्यासाठी अद्भुत आशीर्वाद येतील. तुम्ही जे काही मागत आहात ते पूर्ण केल्या जाईल. या पवित्र मार्गशीर्ष महिन्यात तुमच्यासाठी गुरुवार अगोदर हा संदेश तुमच्यापुढे आला आहे. शुभ गुरुवार आधी देवाने काहीतरी नियोजन केले आहे, त्यामुळे हा संदेश थेट देवाकडून तुमच्यापर्यंत पाठवण्यात आलेला आहे. ज्या गोष्टींची तुम्ही वाट पाहत आहात, कुणी आनंदाच्या बातमीची तर कुणी आपल्या कार्य पूर्ण होण्याची, हा संदेश नसून तुमच्यासाठी एक संकेत आहे की तुम्ही लवकरच त्या आनंदाच्या बातमीने परिपूर्ण केल्या जात आहात. दैवी शक्तीवर, आध्यात्मिक शक्तीवर विश्वास ठेवा, कारण तुमच्यासाठी ते घडवलं जात आहे. ते शुभ आहे, तुमचा आनंद वाढवणारा आहे आणि तुमची प्रतीक्षा संपवणारा आहे. देव म्हणतात, हम कया नहीं जिंदा है. या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेवल्यास कदाचित तुला लवकरच उत्तरं मिळू लागतील. तुझ्या सर्व काही समस्या संपू लागतील आणि लवकरच तुम्ही त्या आनंदाच्या बातमीने परिपूर्ण व्हाल, ज्याची अगदी क्षणाला तुम्ही वाट पाहत आहात. हा संदेश तुमच्यापर्यंत येणे तुमच्या भाग्याचे ते द्वार उघडणे होय. महालक्ष्मी तुमच्याकडे येत आहे. हा संदेश तुम्ही जेव्हाही ऐकाल त्या 48 तासात तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी असेल, जी तुमच्या जीवनात तुम्हाला स्थिरता, आनंद, विपुलता आणि भरभराटीने परिपूर्ण करणारी असेल. आर्थिक समस्या संपवणारी असेल. कधीकधी देवाने जे काही तुमच्यासाठी ठरवलेले आहे ते तुम्हाला मिळणारच आहे. ते तुमच्यापासून आज कितीही लांब असले तरीही ते तुमच्या भाग्यात आहे. म्हणूनच आज या संदेशाच्या माध्यमातून काही संकेत, काही आशीर्वाद तुमच्यापर्यंत देण्यात येत आहे. ते तुमच्यासाठीच रोखून ठेवण्यात आले आहे. ते इतर कुणालाही प्राप्त होणार नाही, कारण जो कर्म करतो, जो इच्छा करतो आणि जो त्यासाठी प्रयत्न करतो त्यासाठीच ते येत आहे. ते दुर्लभ आहे, ते आशीर्वाद आहेत, ते चमत्कार आहेत. देव म्हणतात, ज्याला शब्द समजतो तो वेळ पाळतो. तुम्ही पुढील काही मिनिटे हा संदेश एकाग्र मनाने ऐकत असाल तर तुमच्यासाठी ही पर्वणी आहे, जो योगायोगाने तुमच्यापर्यंत पाठवण्यात आली आहे. देव तुमच्यासाठी योगायोग निर्माण करतो, संधी निर्माण करतो आणि तुम्हाला उंचावतो. तुमच्या प्रतीक्षेचा अंत करतो आणि तुमच्यासाठी तुम्हाला काळजीमुक्त करतो. जर तुम्ही हे सर्व काही आशीर्वाद एकत्रितरित्या प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणून ते स्वीकारण्यास तयार व्हा. बाळा, माझी मदत तुला कुठल्याही क्षणी प्राप्त होणार आहे. चमत्कार तुझ्यासाठी आपोआप घडू लागतील. तू जे काही करत आहेस ते सर्व काही मी स्वीकार करतो. तुम्ही केलेली सेवा असो, तुम्ही केलेले नाम जप असोत किंवा तुम्ही प्रार्थनेद्वारे मला मागितलेले ते सर्व काही असो, ते तुमच्याकडे लवकरच येणार आहे. बाळा, सकारात्मक विचार, अध्यात्म आणि आशीर्वाद तुझ्या मार्गात आहे. पुढे चालत राहा, कारण तुम्हाला ते सर्व काही आशीर्वादाच्या रूपात प्राप्त होणार आहे. तुम्ही तुमच्या त्या प्रत्येक संख्येत वाढ पाहाल. पैसा, आनंद, सुख हे तुमच्यापुढे हात जोडून उभं असेल, कारण तुम्ही केलेले प्रयत्न देवाने बघितले आहेत. तुम्ही केलेले परिश्रम
वाया गेलेले नाही, तर ते सर्व काही एकत्रित करून मोठ्या आशीर्वादाच्या रूपात, दैवी चमत्काराच्या रूपात तुमच्या दिशेने पुढे येत आहे. ते आनंद स्वीकार करा. कधीकधी तुम्ही मागितलेले अचानकपणे आणि तुमच्या सुख समृद्धी वाढवण्यासाठी तुम्हाला दिलेले आशीर्वाद असतात, तर कधी तुमच्यासाठी अडकलेले कार्य पूर्ण करण्यासाठी दिलेले आशीर्वाद असतात. बाळा, माझी मदत तुझ्यापर्यंत येऊन पोहोचली आहे. आज मी तुझ्या आईच्या रूपात तुझ्या पुढे आहे. स्वामी माऊलीच्या रूपात तुझ्या पुढे आहे. तू मला याच रूपात पाहू इच्छितोस. आज जे काही मी तुला प्रदान करत आहे ते अमूल्य आहे. ते तुझ्याकडेच राहणार आहे, कारण त्याच्यासाठी तुझी निवड करण्यात आलेली आहे. देव म्हणतात, स्वामी सांगतात, कधीकधी मौन पाळावे. मौनामुळे तुमची आंतरिक शक्ती वाढते. बाळा, तू जे काही कर्म करत आहेस ते सर्व काही निश्चिंतपणे कर आणि तुला अनुभव येईल तो माझ्या आशीर्वादांचा, माझ्या कृपाप्रसादाचा. आणि तुझ्या जीवनात थांबू नकोस, पुढे चालत राहा. तुझे नशीब तुला खूप काही देण्यासाठी आहे. सर्व काही बदल जे शुभ आहेत ते तुझ्या जीवनात घडत आहे. तुझे भोग लवकरच संपवण्यात येतील. जरी आर्थिक समस्या आहे, काही कठीण आहे, ज्यामुळे तुझ्या मनाला वैताग आहे, त्रास आहे आणि तू ते सर्व काही विसरून आनंदाच्या पाठी आहेस, तर आता ते सर्व काही तुला दिल्या जाणार आहे. बाळा, हे ऐकल्याशिवाय एकही क्षण घालवू नको. पूर्ण ऐकून घे. वेळ जाण्या अगोदर हे तुझ्यापर्यंत आलं आहे. तू भाग्यशाली आहेस. तुझ्यासाठी ते बंद झालेले दरवाजे मी उघडतो आणि तुझा आत्मविश्वास वाढवतो. तू स्वतः ते सर्व काही पाहशील जे तुझे इच्छित आहे. आज हा संदेश वर ढकलू नकोस किंवा दूर करू नकोस. संपूर्ण ऐकून घे, पाहून घे. तुझ्या जीवनात ते पवित्र आशीर्वाद येऊ लागतील. तुम्ही ज्याची वाट पाहत आहात ते सर्व काही मिळणार आहे. मनातील शंका कुशंकांना बाजूला करा आणि हा संपूर्ण संदेश ऐकत राहा. मनाचे शुद्धीकरण होईल, पवित्रकरण होईल, कारण मी ते करण्यासाठीच तुम्हाला आज इथे निवडले आहे. बाळा, सर्व काही हरवलं असताना मी तुमच्यासाठी चमत्कार घडवून आणू शकतो. तुम्ही व्यर्थ चिंता करू नये. उत्तरे शोधत आहात, ती उत्तरे योग्य वेळेवर तुमच्याकडे येतील. तुमची प्रार्थना स्वीकार होईल. आता थांबू नकोस. हे ऐकत राहा. तुझ्या सोन्याचे दिवस जवळच आहे. तुम्ही ज्या प्रतीक्षेत आहात, तुम्ही केलेले कष्ट, तुम्ही केलेले प्रामाणिक कष्ट कधीही व्यर्थ होत नाही. आयुष्यात कुठेतरी ते सर्व काही कामी येणार आहे. तुम्हाला सगळं काही संपल्यासारखं वाटत असताना मी चमत्कार घडवून आणू शकतो. तुम्ही जे इच्छिता त्याच्याही दुप्पट देण्यासाठी आज या संदेशाच्या माध्यमातून स्वामी माऊलीच्या लक्ष्मी रूपात मी तुमच्या पुढे आहे. तुम्ही जी काही इच्छा व्यक्त कराल ती पूर्ण केल्या जाईल. तुमचे दुःख, ताप, संताप आणि आर्थिक समस्या तुमच्यापासून वेगळ्या केल्या जातील. मनापासून चांगली इच्छा करा, चांगले मागा आणि ते तुम्हाला दिल्या जाईल. तुम्ही बघा की काही काळातच तुमच्या दिशेने सर्व काही वाईट निघून जाईल आणि तुमच्या दिशेने ते सर्व काही शुभ येताना तुम्हाला अनुभव येईल. बाळा, आज मिळणारा हा शुभ संदेश तुझ्या मनावर सकारात्मक परिणाम करणारा आहे. तुमच्या दुरावलेल्या नात्यांना तुम्ही पुन्हा भेटाल आणि आनंदाने ते तुमचे स्वागत करतील. होय, कारण हे सर्व काही गुपित मी आज तुझ्याकडे उकल करत आहे. तुम्ही ज्या क्षणांची वाट पाहत आहात ते सर्व काही मिळणार आहे. तुमच्या भाग्यात कधी काही रडके होते जे तुम्ही सोडू पाहत होतात. ते अशांत होतं जे तुम्ही सोडू पाहत आहात. तुमचं मौन खूप काही सांगत आहे. बाळा, तुझ्या मौनाची तुला आता खूप मोठी चमत्काराच्या रूपात
भेट मिळणार आहे. पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची, आनंद प्रदान करणारी आणि तुम्हाला संकेत देणारी आहेत. तेव्हा मनपूर्वक, श्रद्धापूर्वक जो कोणी माझा प्रिय बाळ हा संदेश ऐकत आहे, जो संपूर्ण संदेश मनपूर्वक स्वीकार करेल, त्याच्यासाठी कुणीही त्याच्या कार्यात बाधा उत्पन्न करू शकणार नाही. उलट तुमच्यासाठी असे मार्ग उघडले जातील जिथे तुमच्यासोबत अन्याय केलेल्या लोकांवर देवाचा कहर होणार आहे. तुम्ही खूप काही रडला आहात, त्या कारणांमुळे तुम्ही उदास होतात. त्या काळात तुम्ही खूप काही वेळ रडून, त्रासात, कष्टात आणि खूप काही अशा वेदनेत काढला आहे. त्या क्षणालाही मी तुमच्यासोबत होतो, तुम्हाला सावरत होतो, तुम्हाला आशीर्वाद देत होतो आणि तुम्हाला उंचावण्यासाठी प्रयत्नांची कमाल सुरू होती. बाळा, आजही वेळ गेलेली नाही. ज्याप्रमाणे तुम्ही इच्छित आहात ते सर्व काही घडणार आहे. तुमच्या इच्छा, अपेक्षा पूर्ण केल्या जाणार आहे. आजची घडी, आजचे सौभाग्य तुमच्यासाठी आहे, कारण दैवी संदेश तुमच्यापर्यंत येऊन थांबला आहे. पण तू तुझ्या कार्यांमध्ये थांबू नकोस. शेवटपर्यंत हा संदेश ऐकून घे. स्वामींनी तुमची प्रार्थना ऐकली आहे, त्याचे उत्तर म्हणून हा संदेश पाठवला आहे. स्वामी माऊली आज महालक्ष्मीच्या रूपात तुमच्याकडे, तुमच्या घरात, तुमच्या मनात प्रवेश करू पाहत आहे. पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. जीवनातून पश्चातापाची वेळ, त्रासाची वेळ, कष्टाची वेळ आणि संघर्षाची वेळ संपून जाणार आहे. जिथे जिथे महालक्ष्मी रूपात स्वामी पोहोचतात तिथे सर्वत्र सुख, संपन्नता, वैभव, आनंद आणि विपुलता विखरल्या जाते. जर तुम्हीही हे आशीर्वाद प्राप्त करत आहात तर गुरुवार आधी ज्या कुणाला हा संदेश प्राप्त होत आहे त्याच्या भाग्यात चमत्कारिक दिवस येत आहेत. त्याच्यासाठी ते सर्व काही क्षणात घडेल ज्याची तो कित्येक दिवसांपासून वाट पाहत आहे. त्या प्रत्येक भक्तासाठी स्वामींनी पाठवलेला हा दैवी चमत्कार आहे जो तुमच्यापुढे येऊन थांबला आहे. काळजी करू नका, हताश होऊ नका, निराश होऊ नका. सोन्याचे दिवस येत आहेत, कारण तुमच्या दारात येणारी माता लक्ष्मी आता तुमचे कल्याण करणार आहे. कुणाचे कर्ज फिटेल, कुणाजवळ घर असेल, कुणाची संपत्ती वाढेल, कुणाचे आर्थिक व्यवहार नीट होतील आणि ते सर्व काही देवाच्या कृपेने, आनंदाच्या कृपेने तुम्हाला प्राप्त होतील. स्वामी लक्ष्मी रूपात तुमच्याकडे आले आहेत. ही प्रार्थना व्यर्थ होणार नाही. मनोभावे केलेली प्रार्थना देवापर्यंत पोहोचते. ती कधीही व्यर्थ होत नाही. तुम्हाला सगळं काही संपलेलं असताना सुद्धा लाखो लोकातून देव निवड करतो आणि तुम्हाला उंचावण्यासाठी, तुमच्या स्थिरतेसाठी आणि तुमच्या लक्ष्मीप्राप्तीसाठी तुमची निवड करतो. तुमच्या मार्गात नक्कीच तुम्हाला ते सापडेल, ते मिळेल जे तुम्हाला हवं आहे. एखाद्यासाठी दुरावलेली नाती जवळ येतील, एखाद्यासाठी हरवलेले कार्य पुन्हा प्राप्त होईल, कुणासाठी हरवलेली वस्तू पुन्हा प्राप्त होईल. ज्याप्रमाणे तुम्ही आज प्रार्थना कराल ते सर्व काही तुमच्या मार्गात असेल. तुम्ही निश्चिंततेने जीवन व्यतीत करू पाहत आहात तर तुम्हाला ती निश्चिंतता दिल्या जाईल. फक्त हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा. तुमच्या मनावर सकारात्मक परिणाम करणारा पुढील या आशीर्वादांवर विश्वास ठेवा आणि तुमच्यासाठी चमत्कार अनुभव करा. तुम्ही भाग्यवान आहात. म्हणूनच देवाने, स्वामी माऊलींनी लक्ष्मी रूपात तुमची निवड केली आहे. आज स्वामी माऊली तुमच्या घरात, मनात, हृदयात या संदेशाच्या माध्यमातून प्रवेश करत आहे. तुम्हाला जर हा प्रवेश स्वीकार असेल तर आताच होय देवा माझ्या मनात प्रवेश करा असे टाईप करा. अद्भुत दैवी शक्ती तुम्हाला सहाय्य करेल. स्वामींची दिव्य शक्ती सर्वत्र आहे. ती तुम्हाला अनुभव करायची आहे का? जर उत्तर होय असल्यास मला स्वामींची दिव्य शक्ती हवी आहे असे टाईप करा. पुढील 48 तास तुमच्यासाठी आनंदाची बातमी देणारे आहे. तुमच्या आयुष्यात सुख, संपत्ती आणि आनंद वाढवणारे आहे. असे काही आनंदाचे तुमच्या दिशेने पाठवण्यात येत आहे
जे उद्या तुमच्याकडे असेल. तुमचा पश्चाताप दूर होईल. तुमच्या वेदना, दुःख आणि त्रासांचा अंत स्वामी स्वतः करणार आहेत. स्वामी शक्तीवर, दैवी शक्तीवर आणि आध्यात्मिक शक्तीवर तुमचाही विश्वास असेल तर माझा देव महान, माझ्या देवाचे कार्य महान लिहायला विसरू नका. उद्या सर्व काही चांगलं तुमच्या दिशेने येत आहे. ते स्वीकार करण्यास तुम्ही तयार असाल तर आत्ताच होय म्हणा. आयुष्य तुम्हाला सर्व काही देणार आहे. हा दैवी गुपित संदेश तुमच्या पुढे येणे तुमच्या नशिबाचे उज्ज्वल भविष्य सांगत आहे. जर तुम्ही हे संकेत आपल्या जीवनात उतरवू पाहत आहात, स्वीकार करू पाहत आहात, तर तुमचे जीवन यशाने भरेल, आनंदाने भरेल आणि तुमच्यासाठी शुभता येईल. जर तुम्ही स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या चिंता नष्ट करण्यासाठी, तुमचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आणि लक्षपूर्वक ऐकला आहे, तर ते सर्व काही घडेल जे तुम्हाला मिळणार आहे. ती आनंदाची बातमी कुणीतरी तुम्हाला देईल. ती कधी फोनवरून येईल तर कुणी तुमच्या घरी येऊन सांगेल. जी बातमी तुमच्यापर्यंत येत आहे ते साक्षात भगवंत परमेश्वर, माता महालक्ष्मी तुमच्या दिशेने पाठवत आहे. ती तुमच्यासाठी एक खुशखबरी आहे जी तुमच्या जीवनाला एक नवीन वळण देणारी आहे. तुमच्या सर्व काही जीवनातील चांगल्यासाठी घडणार आहे. ते लक्षपूर्वक ऐका आणि स्वीकार करा. आजचा हा पवित्र दैवी संदेश तुमच्या मनावर सकारात्मक परिणाम करेल. सकारात्मकता तुमच्या दिशेने पाठवेल. जे काही संपलं आहे असं वाटत असताना तुमच्यासाठी चमत्कार घडवून आणेल. फक्त दैवी शक्तीवर, स्वामी शक्तीवर विश्वास ठेवा. तुम्हाला ते सर्व काही चमत्कार मिळणार आहेत. स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही जिथे कुठे ऐकत आहात ती जागा पवित्र होईल. ऐकणारे मन, हृदय पवित्र होईल आणि ऐकणारी आत्मा पवित्र होईल. तुमच्या वास्तूत तुम्ही जर हे ऐकत असाल तर वास्तूतील दोष नष्ट होतील. स्वामी कृपा होईल. दारिद्र्यता संपेल. दुःखाचा नाश होईल आणि स्वामी माऊली निरंतर लक्ष्मी रूपात तुमच्या घरात, तुमच्या वास्तूत निरंतर राहतील आणि सर्व काही त्रास संपून जातील. त्रास करत बसल्यापेक्षा ज्यांनी कुणी हा स्वामी संदेश मनाने एकाग्र होऊन शांततेत, पवित्रतेत ऐकला असेल, स्वीकारला असेल, त्याच्या घरी स्वामी स्वतः लक्ष्मी रूपात वास्तव्य करोत, भरभराट देवोत, सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य देवोत. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. स्वामी माऊली लवकरच तुमचा विजय करोत. तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत. तुम्हाला ती गोड बातमी देवोत जी ऐकण्यासाठी तुमचे कान आतुर झाले आहे. तुमच्या कुटुंबावर सकारात्मक परिणाम करोत आणि तुमच्या जीवनात जे काही स्थिर आहे ते अधिक वाढवोत आणि तुम्हाला जे काही नको आहे ते सर्व काही त्रास दूर जावोत. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी
समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री
स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.